श्री स्वामी समर्थ. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीताईची शिलाईमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साधा ब्लाऊज म्हणजेच फोरटक्स ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तर बघा, साधा ब्लाऊज कटिंग करण्याची ही माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे. कारण ब्लाऊज पीस छोटा असेल आणि ब्लाऊजचं माप थोडं मोठं असेल तर पिसामध्ये बसत नाही. तर ते बसावं यासाठी कशा पद्धतीने कटिंग करायचं आणि शक्यतो जर फोरटक्स ब्लाऊज जर म्हाताऱ्या बायकांचं वगैरे असेल तर त्यांची बाही देखील खूपच मोठी असते आणि पुढचा आणि मागचा भाग देखील पूर्ण काढावा लागतो. त्यामुळे इतक्या छोट्या ब्लाऊज पिसामध्ये बसणं अशक्य असतं. तर कशा पद्धतीने बसवायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर बघा, इथे ब्लाऊजची छाती 38 इंच आहे. तर ही अशी मी घडी टाकून घेतलेली आहे. जे काटाकडचा भाग असतो त्याची अशा पद्धतीने घडी टाकलेली आहे. तर घडी कितीची टाकलेली आहे बघा, ब्लाऊजची छाती 38 आहे. तर 38चा चौथा भाग हा 9.5 होतो. तर 9.5मध्ये मार्जिनसाठी 2 इंच वाढवून 11.5 झाले. तर जो घडी टाकलेला भाग आहे तो कट करून आपण सेपरेट करून घेऊया आणि जो शिल्लक राहिलेला भाग आहे त्यामध्ये आपण ब्लाऊजची बाही कटिंग करणार आहोत. तर बघा, 11.5 इंचाचा हा डबल फोल्ड असा आपला कपडा तयार आहे इथं. तर आता ह्याच्यावरती आपण ब्लाऊजची उंची टाकायची आहे. तर इथं बघा, ब्लाऊजचा पुढचा आणि मागचा भाग हा एकदमच निघणार आहे. तर इथे खालच्या साईडला मी ब्लाऊजची उंची घेते. तर ब्लाऊजची उंची ही 12.5 इंच आहे. त्यामध्ये मार्जिनसाठी 1 इंच वाढवून आपण 13.5 इंचावर असा पॉईंट दिला. त्यानंतर बघा, जिथे आपली ब्लाऊजची उंची आलेली आहे तिथे एक लाईन आखून घ्यायची आहे आणि त्या लाईनीवरून आपल्याला हा ब्लाऊज पीस फोल्ड करायचा आहे. आणि जे जास्तीचं कपडा आहे म्हणजे एक्स्ट्राची बाजू आहे ती वरच्या साईडला यावी आणि जे आपण पाठीचं मार्किंग केलेलं आहे 13.5 ते खालच्या साईडला यावं. ह्या पद्धतीने आपल्याला हा पीस ठेवून घ्यायचा आहे. तर आता बघा, ह्या ब्लाऊज पीसाचे 4 फोल्ड झालेले आहेत. तर आता ह्याच्यावरती आपल्याला पुढील भागाची उंची घ्यायची आहे. तर ब्लाऊजची जितकी उंची आहे त्यामध्ये पाठीमागच्या भागामध्ये आपण 1 इंच वाढवले तर पुढच्या भागामध्ये आपल्याला 2 इंच वाढवायचे आहे. म्हणजे 12.5 इंच आहे. तर इथं आपल्याला 14.5 इंच घ्यायचं आहे. तर पिसाच्या दुसऱ्या साईडला देखील 14.5 इंचावर मार्किंग करून घेऊया आणि तिथे आपल्याला खालच्या साईडला एक उंचीची लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर इथं बघा, आपण शोल्डरचं माप घेणार आहोत. तर शोल्डर आहे 6 इंच. तर 6 इंचावर एक पॉईंट दिला. तसेच मुंडा देखील मी 6 इंचच घेणार आहे. तर इथे देखील एक पॉईंट दिला आणि इथून देखील 6 इंच आहे का ते पाहून घ्यायचं आणि मग ही मुंड्याची लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे. त्यानंतर ब्लाऊजची छाती बघा 38 इंच आहे. तर 38चा चौथा भाग हा 9.5 इंच होतो. तर 9.5 इंचावर एक पॉईंट दिला. त्यामध्ये मार्जिनसाठी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर आता आपण कमरेचं माप घेऊया. तर कंबर आहे 32 इंच. तर 32चा चौथा भाग 8 इंच आणि डाचासाठी 1 इंच आणि 1.5 इंच आपलं मार्जिनसाठी. तर ही फिटिंगची आणि मार्जिनची लाईन आखून घेतली. तर बघा, या कोपऱ्यातून आपण मुंड्याचा आकार काढून घेणार आहोत. तर 1.5 इंचावर एक पॉईंट दिला आणि पाठीमागील मुंड्याचा आकार काढून घेतला. तसा स्टेप खाली ओढून 1 इंचावर आणखीन एक पॉईंट दिला आणि हा पुढील मुंड्याचा आकार देखील काढून घेतलेला आहे. तर आता इथे बघा, गळा रुंदी मी 2.25 इंच घेतलेली आहे आणि पुढील गळा आपला 5.25 इंच आहे. तर मार्जिनचा अर्धा इंच वाढवून 5.6 इंचावर एक पॉईंट दिलेला आहे आणि खालच्या साईडला देखील गळा रुंदी 3.25 इंचच घेतलेली आहे आणि हा बॉक्स तयार करून घेऊन गळ्यासाठी गोल आकार काढून घ्यायचा आहे. तर बघा, क्रॉसपट्टी ह्या साईडला 3.25 इंच घेतलेली आहे. तर त्याच्या दुसऱ्या साईडला इकडं जितकी घेतलेली आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी म्हणजे 2.25 इंच घेतलेली आहे आणि ही तिरकी लाईन अशी आखून घेतलेली आहे. तर आता जी क्रॉसपट्टीची लाईन आखलेली आहे त्याच्यावरती आडवा डाच घ्यायचा आहे. तर आडवा डाचाचं माप कसं घ्यायचं आहे बघा, तर जितकी आपली कंबर आहे तर कंबरेचा चौथा भाग करायचा आणि चौथ्या भागाचं निम्म करायचा, निम्म्यावरती असा पॉईंट द्यायचा. तर इथं आपल्या कंबरेचा चौथा भाग आहे 8 इंच. 8चं निम्म 4 इंच. तर 4 इंचावर पॉईंट दिला. तसेच गळा आणि क्रॉसपट्टीचा सेंटर काढला आणि तिथे मध्ये एक पॉईंट दिला. तर इथला डाच बघा, हा 2 इंचावरती एक डाच दिलेला आहे. त्या डाचाच्या पॉईंटपासून इकडच्या साईडला 1.5 इंचावर एक पॉईंट दिला आणि ही लाईन अशी आखून घेतली म्हणजे हा मधला देखील डाच आपल्याला मिळालेला आहे. तर बघा, पुन्हा त्या सेंटरच्या डाचापासून तिकडच्या साईडला आपल्याला आणखीन एक 1.5 इंचावर पॉईंट द्यायचा आणि तिथून पण अशी तिरकी लाईन अशी आखून घ्यायची आहे. हा एक झाला तिसरा डाच. तर चौथ्या डाचासाठी बघा,
जो तिसरा डाच आहे तिथून आपल्याला 1.5 इंचावर आणखीन एक पॉईंट द्यायचा आणि मुंड्यातून ही लाईन अशी आखून घ्यायची. तर हे 4ही डाच आपल्याला मिळालेले आहेत. तर आता बघा जो खालचा मेन डाच आहे तिथे आपल्याला ह्या साईडला अर्धा आणि ह्या साईडला अर्धा इंच तिरक्या लाईन आखून घ्यायची आहेत. तसेच इथं मध्य सेंटरच्या डाचाला देखील ह्या साईडला पाव आणि ह्या साईडला पाव असा डाच द्यायचा आहे. तर मुंड्याकडचा डाच आहे तिथे असं गोलसर फुगीर आकार घ्यायचा आहे आणि हा साईडचा डाच आहे तिथे फक्त एक दोरी एक सूत इतकंच आपल्याला डाच घ्यायचा आहे. तर हे डाच देऊन आता पूर्ण झालेला आहे. तर आता आपण कटिंग करून घेऊया. तर बघा ब्लाऊजच्या उंचीच्या खाली जो एक्स्ट्रा कपडा शिल्लक राहिलेला आहे तो आपल्याला कट करायचा नाही. तर जिथे क्रॉसपट्टीचं मार्किंग केलेलं आहे तिथूनच कट करायचं आहे. कारण हे ब्लाऊज विदाऊट अस्तरच आहे त्यामुळे आपल्याला क्रॉसपट्टी अशी डब्बल लागणार आहे. तर आता बघा इथे मुंड्याचा आकार कट करून घेऊया. फक्त बाहेरच्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे. तर आता गळ्याचा देखील आकार कट करून घेऊया. तर इथे पाठीमागील आणि पुढील गळा दोन्ही सेमच आहे. पाठीमागील गळा देखील 5.25 आहे आणि पुढील गळा देखील 5.25 आहे. त्यामुळे मी दोन्ही गळे एकदम कट केलेले आहेत. जर पुढील मागील गळा जर सेपरेट असेल तर त्याला वेगळं कटिंग करावं लागतं. तर इथे बघा शोल्डरला मी दोन्ही साईडला नॉच मारून घेतलेले आहेत. तर आता हा भाग असा उघडून घ्यायचा आहे आणि उघडल्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार सेपरेट कट करायचा आहे फक्त पुढील भागाचा. तर बघा शोल्डरच्या इथे मी एक लाईन आखलेली आहे. इथं आपल्याला कटिंग करायचं नाही तर हे अखंडच असा भाग ठेवायचा आहे. तर पाहू शकता हा पुढील आणि पाठीमागील भाग हा एकसाथ एकदमच अखंडच तयार आहे. फक्त शिवताना इथे एक दाब इतका अंतर पकडून शिलाई मारायची असते. तर आता बघा बाहीचं कटिंग पाहूया. तर जो आपण कपडा शिल्लक ठेवला होता ब्लाऊज पीसाचा तो घेतलेला आहे. त्याची अशी पहिला डब्बल घडी करून घेतलेली आहे. त्यानंतर आणखीन एक फोल्ड केला म्हणजे चोबल घडी करून घेतलेली आहे. तर आता बघा जी घडीकडची बाजू आहे त्याच्यावरती आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे. तर बाही उंची बघा 8.5 इंच आहे. तर खालच्या साईडला हातशिलाईच्या पट्टीसाठी 1.5 इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे आणि तिथे एक लाईन आखून घ्यायची आहे आणि त्या लाईनीवरती आपल्याला बाहीची उंची म्हणजे 8.5 अधिक अर्धा इंच म्हणजे मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे एकूण 9 इंचावर पॉईंट द्यायचा आहे. आणि जिथे उंची आहे तिथे आपल्याला 2 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. तर बघा 3.5 इंचावर मुंडाकुलीचं माप दिलेलं आहे. त्यानंतर 8.5 इंच ही बाहीरुंदी आहे. तर बाहीरुंदीचं माप दिल्यानंतर बाहीरुंदी आणि मुंडाकुलीचं माप जिथं जुळतं त्या पॉईंटपासून आपण बाहीचा आकार काढून घेणार आहोत. तर दंडघेर बघा 5.25 इंच घेतलेला आहे. त्यानंतर मार्जिनसाठी 2 इंच आणि इथे देखील मार्जिनसाठी 2 इंच घ्यायचं आहे. तर बाहीचा बघा पुढच्या भागाचा आकार देखील मी काढून घेतलेला आहे. आता बाही कट करून घ्यायची आहे. तर बघा बाहीचं कटिंग करून झालेलं आहे. तर या पद्धतीने मी फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग करते. त्यामुळे कितीही छोटा ब्लाऊज पीस असला तरी ब्लाऊज त्यामध्ये अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट बसतं. तर बघा जी आपण कटिंग करताना जी क्रॉसपट्टी काढली होती तीच आहे. इथं फक्त थोडासा इतका जोड द्यावा लागतो. त्यामुळे एक्स्ट्रा वगैरे काही घ्यावं लागत नाही. तर हे ब्लाऊज कटिंग करून पूर्ण झालेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू.